गौरी सूर्यवंशी एस मराठी मध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। त्याला काय बोलू नका कोणी लगेच जावा जावा ना सगळे सगळे जावा सगळे जावा जावा ना सगळे जावा। सातारा शहरातील बसप्पा पेठ येथे सोमवारी दुपारी 4 वाजता एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलाने अल्पवयीन मुलीच्या गळ्याला धारदार चाकू लावत खळबळ उडवून दिली। एक हात मुलीच्या गळ्यात होता तर दुसऱ्या हाताने चाकू करत तो मुलीला जीवे मारण्याची धमकी देत होता। तो कोणालाही पुढे येऊ देत नव्हता। मुलीच्या गळ्यावर चाकू लावल्यामुळे बघणारे काही करू शकत नव्हते। त्याचवेळी पाठीमागून एकाने झडप घालून त्याला पकडले। त्यानंतर जमावाने त्या मुलाला बेदम चोप दिला। अधिक माहिती अशी की संशयित मुलगा गेल्या काही महिन्यांपूर्वी बसप्पा पेठेत राहत होता। त्यावेळेपासून तो अल्पवयीन मुलीवर एकतर्फी प्रेम करत होता। ही बाब मुलीच्या कुटुंबियांना समजल्यानंतर त्यांनी मुलाला समज दिली होती। त्यानंतर सुरुवातीला मुलाने मुलीला त्रास दिला नाही, मात्र सोमवारी अचानक या प्रकरणाचा हाय व्होल्टेज ड्रामा सातारकरांनी पाहिला। संशयित मुलगा दुपारपासून मुलगी राहत असलेल्या बिल्डिंग खाली घुटमळत ती शाळेतून येण्याची वाट पाहत होता। मुलगी येताच मुलगा तिच्याजवळ गेला। मुलगी घाबरून आरडाओरड करत असतानाच मुलाने धारदार चाकू काढून तो उजव्या हातात घेतला तर डाव्या हाताने मुलीचा गळा आवळला। यामुळे मुलीला सुटका करून घेणे अशक्य झाले। चाकू बघून मुलगी गर्भवतीच झाली। दरम्यान अचानक आरडाओरडा झाल्याने नागरिक परिसरात गोळा झाले। यावेळी संशयित मुलगा कोणालाही जवळ येऊ देत नव्हता। मुलीला चाकू लावल्याचे पाहून मुलीचे कुटुंबीय हादरून गेले। परिसरातील महिलाही घाबरून गेल्या। जमाव वाढत असल्याने पाहून मुलगा सर्वांना तेथून जाण्यास बजावत होता। सर्व जमाव व ती मुलगी मुलांना शांत होण्यास सांगत होती, मात्र संशयित मुलगा कोणाचे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता। या दरम्यान या घटनेची माहिती सातारा शहर पोलिसांना समजली। त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। सुमारे 15 मिनिटांनंतर जमावातील एकाने व पोलिसांनी मुलाचा ताबा मिळवत मुलीची सुटका केली। यानंतर संतप्त बनलेल्या जमावाने मुलीची येथेच झुलाई केली आहे। या घटनेनंतर पोलीस व्हॅनमधून संशयित मुलाला तेथून उपचाराला रुग्णालयात हलवण्यात आले। रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात तक्रार नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती। एस मराठी न्यूज साठी संजीत चांदगुडे, सातारा। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।